मध्ये आपण ॲटिट्यूड चेंजचा संपूर्ण भाग कंप्लीट केला होता. जे ॲटिट्यूड चेंज मधलं फंक्शन्स काय आहेत, फॅक्टर्स काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ॲटिट्यूडचे, सगळा भाग आपण कंप्लीट केला होता. आता त्यातला एक लास्ट पार्ट आपला आहे ॲटिट्यूड मेजर. ॲटिट्यूड मेजरमेंट हा पार्ट आपल्याला आज कंटिन्यू करायचा आहे. त्यापूर्वी मला सांगा की ॲटिट्यूड मध्ये आपण काय काय शिकलो होतो ॲटिट्यूड चेंज मध्ये. ॲटिट्यूड फॉर्मेशन, ॲटिट्यूड चेंज आणि ॲटिट्यूड मेजरमेंट हे 3 पार्ट आहे आपल्या अभ्यासक्रमातले. त्यातला लास्ट पार्ट आज आपल्याला सुरू करायचा आहे ॲटिट्यूड मेजरमेंट. त्यापूर्वी आपण काय शिकलो होतो, ट्राय करा सांगण्याचं. ॲटिट्यूड संदर्भात आपण काय शिकलो होतो, आठवतं का काही? सगळं शिकलो होतं. थेरीज ऑफ ॲटिट्यूड फॉर्मेशन, हॅडर्स, कॅट, केल्मनची थेरी आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर हॅडर्सची बॅलन्स थेरी काय आहे, त्याला पिओक्स मॉडेल पण म्हणतात, पॉक्स मॉडेल पण म्हणतात, ज्याच्यामध्ये पर्सिव्हर, अनादर पर्सन आणि ऑब्जेक्ट ऑफ परसेप्शन सुद्धा असतं. आता ही पेअर्ड असते युनिट अफेक्टिव्ह जे रिलेशन ह्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर कॅट्स फंक्शनल थेरी आपण शिकलो. केल्मन्स थेरी, कंपोनंट्स. बघा, कंपोनंट्स ऑफ ॲटिट्यूड फॉर्मेशन, 3 टाइप्स ऑफ कंपोनंट्स, अफेक्ट, कॉग्निशन आणि बिहेवियर. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण ॲटिट्यूड फॉर्मेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपोनंट्स ऑफ ॲटिट्यूड फॉर्मेशन मध्ये वॅलेन्स, मल्टिप्लिसिटी आणि कन्सिस्टन्सी शिकलो. त्यानंतर पर्स्पेक्टिव्ह टू ॲटिट्यूड फॉर्मेशन काय असतात, त्याच्यामध्ये क्लासिकल कंडिशनिंग, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग, ऑब्झर्वेशनल कंडिशनिंग आणि जेनेटिक फॅक्टर्स असतात, हे आपण शिकलो. ठीक आहे. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲटिट्यूड, फक्त ॲटिट्यूडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते आपण शिकलो. तर ह्याच्यामध्ये ॲटिट्यूड हा शिकला जातो. ॲटिट्यूड एक डिरेक्शन देतो. ॲटिट्यूड ही रिलेटिव्ह परमनन्सी असते. ॲटिट्यूड हा नेहमी कशाशी संबंधित असतो, तर काही सम टाइप्स ऑफ इश्यूज, ऑब्जेक्ट और गोष्टी म्हणजे थिंग्स बरोबर तो रिलेटेड असतो. ॲटिट्यूड एक मोटिवेशनल प्रॉपर्टीज म्हणून पण कन्सिडर करतात. ठीक आहे. त्यानंतर आपण फंक्शन्स ऑफ ॲटिट्यूड शिकलो. युटिलिटेरियन, सोशिओ ऑब्जेक्टिव्ह, व्हॅल्यू एक्सप्रेशन, इगो डिफेन्सिव्ह, सोशिओ डिफेन्सिव्ह आणि नॉलेज. याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन पण केलं होतं. आता ॲटिट्यूड चेंजचे देखील 2 टाईप आपण शिकलो होतो. कॉन्ग्रुएंट चेंज म्हणजे एकरूपता आणि अनकॉन्ग्रुएंट चेंज म्हणजे अएकरूप म्हणजे बदल किंवा विसंगत. हे 2 टाईप आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण जे ॲटिट्यूड चेंजला अफेक्ट करणारे डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर्स आहेत त्याचा आपण अभ्यास केला होता. ह्याच्यामध्ये चेंजिंग रेफरन्स ग्रुप म्हणजे नवीन फॉर्म असेल तर, चेंजिंग ग्रुप अफिलिएशन म्हणजे संलग्नता जी आहे गटाची ती जर बदलत असेल तर त्याचे वैशिष्ट्य, ॲडिशनल, परसेसिव्ह हे सगळं आपण शिकू. ओके, जे तुम्ही ऑलरेडी लिहून पण घेतलेलं आहे. इथपर्यंत आपलं झालं होतं. इथपर्यंत कळालंय. त्यानंतर आपण आज जे शिकणार आहोत ते आहे ॲटिट्यूड मेजरमेंट. नवीन टॉपिक आहे ॲटिट्यूड मेजरमेंट. सुट्टीमध्ये कोणी अभ्यास केला का टॉपिक मध्ये त्याचा? कुणीच नाही केला. व्हेरी गुड. करायला पाहिजे ना, वेळ कमी आहे आपल्याकडे. ॲटिट्यूड मेजरमेंट, ॲटिट्यूड फॉर्मेशन, ॲटिट्यूड चेंज हे सगळं आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं. फक्त जर तुम्हाला संकल्पना प्रॉपर समजली तर तुम्हाला ह्या विषयामध्ये, ह्या टॉपिक्समध्ये काहीच अडचण येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. नाव आता ॲटिट्यूड मेजरमेंट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर डिफरंट टाइप्स ऑफ स्केल्स, अझम्पशन आपल्याला शिकायचे आहेत.
आणि त्याच्यानंतर हा थोडा पार्ट झाला की आपल्याला शिकायचं आहे कम्युनिकेशन. ओके, तर ॲटिट्यूड मेजरमेंटमध्ये मी आधी तुम्हाला लिहून देते की आपल्याला काय काय शिकायचं आहे. ठीक आहे, हा अझम्पशन, कशातले, तर मेजरमेंट ऑफ ॲटिट्यूड मधले. एक झालं assumptions in measurement of attitude. नंतर आहे attitude scale. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ attitude scale. स्केल तोच पॉइंट यातला आपल्याला शिकायचं ते डिफरंट टाइप्स ऑफ, मी तुम्हाला लिहून देते. मेथड ऑफ इक्वल अपिअरिंग इंटरवल्स आहे एक, आणि मेथड सपोर्टेड रेटिंगच्या तिसरी चौथी आहे सिमॅट्रिक. तर आपल्याला शिकायचं आहे डिजिटेशन. एवढाच पार्ट आपला ॲटिट्यूड संदर्भातला डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन सुरू करायचा आहे. ओके, हे पटकन तुम्ही नोट डाऊन करू. ह्याच्याच पुढे जे सब पॉइंट मी सांगत जायचे म्हणजे एका पानामध्ये तुमचा सगळा टॉपिक तुम्हाला दिसून येतो. झालं. ओके, आता ॲटिट्यूडचे मध्ये आपण हे सगळं शिकतो. जेव्हा मेजरमेंटची वेळ येते तेव्हा हे मेजरमेंट कशाला रेफर करते, तर इन्फॉर्मेशन गॅदर करण्याची, ॲक्वायर करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला हे मेजरमेंट रेफर करतं, जे सब्जेक्टेड असतं. कशासाठी, तर विश्लेषण करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी. आता ॲटिट्यूड मेजरमेंटमध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं, तर ही जी प्रोसेस आहे मेजरमेंट करण्याची एखाद्याच्या ॲटिट्यूडची, पण हा जे मेजरमेंट करतो एखाद्याच्या ॲटिट्यूडचं, हे कशाच्या प्रती, तर जे ऑब्जेक्ट आहे त्या आयुष्यात त्या ऑब्जेक्टच्या प्रती. ठीक आहे, आता अझम्पशन्स वर जेव्हा येतो आपण मेजरमेंट ऑफ ॲटिट्यूड मधले, तर एखाद्या व्यक्तीचं जे वर्तन आहे, बिहेवियर आहे, कशाच्या प्रती, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, ऑब्जेक्ट ऑफ ॲटिट्यूड, जे की कन्सिस्टंट असतं फ्रॉम वन सिच्युएशन टू अनदर. म्हणून सिन्स ॲटिट्यूड हा अजिबात ऑब्झर्व केला जात नाही प्रत्यक्षपणे, आणि अज्युम केलं जातं, जे इन्फर्ड असतं स्टेटमेंट, जे काही स्टेटमेंट्स केले असतात त्यापासून ते इन्फर्ड असतं, ॲक्शन्स असतात, आणि बिहेवियर सुद्धा असतं इंडिव्हिज्युअल. ह्याला म्हणतात अझम्पशन. नाव ॲटिट्यूड स्केल. ठीक आहे, आता इन्क्वायरी फॉर्म जो आहे, जो प्रयत्न करतो ॲसेस करण्याचा ॲटिट्यूडला, तर इंडिव्हिज्युअल जो आहे त्यालाच आपण ओपिनियर ऑफ ॲटिट्यूड, ओपिनियर ऑर ॲटिट्यूड असे म्हणतो. म्हणजे बघा, ॲटिट्यूड स्केल तो दुसऱ्या नंबरचा पॉईंट मी लिहिलाय बोर्डवर, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तर ही एक इन्क्वायरीचा फॉर्म आहे, एक पद्धत आहे, जी काय प्रयत्न करते, तर असेस करण्याचा प्रयत्न करते ॲटिट्यूडला. कुणाचा ॲटिट्यूड, अगेन इंडिव्हिज्युअलचा ॲटिट्यूड, त्यालाच आपण ओपिनियर ऑर ॲटिट्यूड स्केल असे म्हणतो. ठीक आहे, ओपिनियर, OPINIO ओपिनियर ऑर ॲटिट्यूड स्केल. ह्याच ॲटिट्यूड स्केलला ओपिनियर पण, OPIO ओ नाही, एन आहे, OPINIONNE
ठीक आहे. ओपिनार्ड, ॲटिट्यूड स्केल और ओपिनार्ड किंवा ॲटिट्यूड स्केल पण म्हणतात. त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयटम्स चा समावेश असतो, जे खूप केअरफुली काळजीपूर्वक तयार केलेलं असतं, सिलेक्ट केलेलं असतं, एडिट केलेलं असतं. म्हणजे जो काही सम क्रायटेरिया दिलाय त्या क्रायटेरियानुसार एडिट केलं असतं, प्रिपेअर केलं असतं आणि ते सिलेक्ट सुद्धा केलेलं असतं. आता जे आयटम्स आहे ॲटिट्यूड स्केलचे त्याला आपण स्टेटमेंट सुद्धा म्हणतो. लिहून घ्या. आयटम्स ऑफ ॲटिट्यूड स्केल are called as statement. Items of attitude scale. Items of attitude scale are called as statement. Are called as statement. जे डिफाईन केले जातात काहीही म्हणून, एनिथिंग त्याच्यामध्ये काही असू शकतो, जे असं म्हटलं जातं. कशाविषयी इथं याच्यामध्ये बोललं जातं तर जे काही सायकोलॉजिकल ऑब्जेक्ट आहे त्या सायकोलॉजिकल ऑब्जेक्ट विषयी बोललं जातं. आता इंडिव्हिज्युअल जो आहे हा प्रतिसाद देतो अशा स्टेटमेंटला, ज्याच्याद्वारे ते इंडिकेट करतात त्याचा ॲग्रीमेंट और डिसॲग्रीमेंट, ह्याला म्हणतात ॲटिट्यूड स्केल. नाऊ टाइप्स ऑफ ॲटिट्यूड स्केल जे म्हटलेलं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. टाइप ऑफ ॲटिट्यूड स्केल. 4 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. टाइप्स ऑफ ॲटिट्यूड स्केल. मेथड ऑफ इक्वल अपियरिंग इंटरवल. ऑफ इक्वल appearing intervals. ठीक आहे. ही झाली पहिली मेथड. ह्याच्यामध्ये अजून सब पॉइंट्स दिलेले आहे. कलेक्शन ऑफ स्टेटमेंट, सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट, सिलेक्शन ऑफ स्टेटमेंट, डिटरमाइनिंग रिलायबिलिटी, डिटरमाइनिंग व्हॅलिडिटी. आता ही जी पहिली मेथड आहे किंवा ही टाईप आहे ॲटिट्यूड स्केलची, मेथड ऑफ इक्वल अपियरिंग इंटरवल्स, हे एक एक लिहून घ्या. ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे कलेक्शन ऑफ स्टेटमेंट, collection of statement, sorting of statement. तीसरं selection of statement, selection of statement कशासाठी? फॉर फायनल स्केल. कशासाठी सिलेक्शन केलं जातात? तर जी फायनल स्केल आहे त्यासाठी हे सिलेक्शन केलं जातं. ठीक आहे. आणि शेवटचे 2 पॉइंट आहे डिटरमाइनिंग रिलायबिलिटी, डिटरमाइनिंग व्हॅलिडिटी. डिटरमाइनिंग व्हॅलिडिटी. ठीक आहे. वैधता ज्याला आपण म्हणतो. हे पटकन लिहून घ्या. ही एक टाईप आहे बरं का. टाइप्स ऑफ ॲटिट्यूड स्केल मधली ही एक टाईप आहे आणि ह्या एक टाईप मधल्या ह्या सब टाईप आहेत. लिहून घ्या. दिलं. ओके. आता टाइप्स ऑफ ॲटिट्यूड स्केल जे बोर्डवर दिसतात ते तुम्हाला लिहून घ्यायचं.
ही पहिली मेथड आहे, मेथड ऑफ इक्वल अपिअरिंग इंटरवल. ह्याच्यामध्ये ही जी डेव्हलप ज्यांनी केली आहे त्यांचं नाव लिहून घ्या, थॉर्नस्टोन चे. THURN, थॉर्नस्टोन अँड चेव, चेव. मेथड ऑफ इक्वल अपेरिंग इंटरवल ही कोणी मांडली, कोणी डेव्हलप केली ही मेथड? तर थॉर्नस्टोन आणि चेवनी. आणि ह्याच्यामधले अझम्पशन्स काय आहे या मेथड मधले? तर इंटरवल जे आहे, जे स्टेटमेंट मध्ये आहे, जे सॉर्टेड आहे किंवा रेटेड आहे ते इक्वल आहे. म्हणजे बघा काय इक्वल आहे इथं, तर स्टेटमेंट जे सॉर्ट केलेले आहे त्या स्टेटमेंट मधले जे इंटरवल्स आहे ते जे सॉर्ट आउट केले ते इक्वल आहे. आता ॲटिट्यूड जो आहे जज करण्याचा तो अजिबात इन्फ्लुएन्स करत नाही सॉर्टिंगला. स्टेटमेंटचं जे सॉर्टिंग आहे त्याला अजिबात इन्फ्लुएन्स करत नाही वेगवेगळ्या इंटरवल्स मध्ये. आता हे जे आहे मेथड ऑफ इक्वल अपेरिंग इंटरवल, ह्याच्यामधल्या स्टेप्स काय आहे, मेथड काय आहे, तर ह्या मेथड मधल्या स्टेप्स काय आहे, तर कलेक्शन ऑफ स्टेटमेंट. आता लार्ज नंबर ऑफ स्टेटमेंट, खूप मोठ्या प्रमाणामधले जे स्टेटमेंट्स आहे म्हणजे जवळपास 100 ते 200 स्टेटमेंट, ठीक आहे, ते काय शो करतात, तर दोन्ही फेवरेबल आणि अनफेवरेबल जो ॲटिट्यूड आहे इंडिव्हिज्युअलचा तो इथे शो केला जातो. जो वरी करतो डिग्री टुवर्ड्स द सायकोलॉजिकल ऑब्जेक्ट, म्हणजे सायकोलॉजीनुसार त्या माणसाच्या हे वरी करतो, ठीक आहे. आता हे रिटर्न असतं, लिखित असतात, जे किंवा कलेक्ट केलेलं सुद्धा असतात रिसर्चच्या जवळ फ्रॉम डिफरंट सोर्सेस. हे कलेक्शन ऑफ स्टेटमेंट म्हणजे लाईक तुम्ही रिसर्च मध्ये कसं रिस्पॉन्डंट कडून माहिती आणता, तर त्या प्रकारचं हे आहे. म्हणजे अनफेवरेबल पण आहे, फेवरेबल पण आहे प्रत्येक स्टेटमेंट, पण कशाच्या प्रती, तर सायकोलॉजिकल ऑब्जेक्टच्या प्रती, ठीक आहे, या स्टडीच्या अंतर्गत. सॉरी, डिफरंट सोर्सेसच्या माध्यमातून जे आपण कलेक्शन करतो ते. नाव सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट, लाईक आपण रिसर्चच्या सगळ्या स्टेप्स इथे इम्प्लिमेंट केल्या तर ते सोपं होईल अजून समजून घ्यायला. म्हणजे जेव्हा आपण काय करतो, स्टेटमेंट ऑफ कलेक्शन ऑफ स्टेटमेंट म्हणजे डेटा कलेक्शन, सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे आपला जो डेटाची स्क्रुटिनी आपण करतो, कुठला पाहिजे कुठला नाही पाहिजे, रेलेव्हंट इनरेलेव्हंट ते सगळं आपण काढतो. आता सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट ह्या स्टेपमध्ये स्टेटमेंट्स जे पाठवलेले आहेत एक्सपर्ट कडे किंवा जजेस कडे क्लासिफिकेशन करिता, तर ह्याच्यामध्ये 11 पॉइंट कंटिन्यम असतं. फेवरेबलनेस जो आहे त्यानुसार किंवा अनफेवरेबलच्या नुसार प्रत्येक स्टेटमेंट जे आहे, तर हे सायकोलॉजिकल ऑब्जेक्ट जे आहे ह्या स्टडी मधलं त्याच्या प्रती हे असतं, त्याच्या अंडर हे असतं. आता ह्या स्टेपमध्ये स्टेटमेंट जे आहे अरेंज केले गेलेले आहे स्केलच्या नुसार. आता ही स्केल 1 ते 11 पॉइंट मध्ये असते किंवा ए और के च्या ह्याच्यामध्ये असतं, वेअर ई टू ए पण असतं, जे रिप्रेझेंट करतात वेगवेगळ्या डिग्रीज ऑफ अनफेवरेबलनेसला, व्हाईल जी टू के रिप्रेझेंट करतात वेरियस डिग्रीज ऑफ फेवरेबलनेस आणि एफ इज न्यूट्रल, ठीक आहे. आता ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के असं लिहून. सॉर्टिंग कसं करतो आपण हे बघा. सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट मध्ये ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के, ठीक आहे. जे मी तुम्हाला आता सांगितलं ते मी लिहून पण दाखवते. ए एफ के ला चौकोन करायचं, ए एफ के ला चौकोन करायचं. आता डिग्री ऑफ एफ जो आहे हा न्यूट्रल आहे, हा फेवरेबलच्या पण साईडने नाहीये आणि अनफेवरेबलच्या पण साईडने नाहीये, तो शब्द आहे, त्याचं काहीही मत नाही. तर आता ही जी साईड आहे ई पासूनची ए ची, तर ही काय आहे, ही अनफेवरेबल, आणि जी पासून एच के पर्यंतची जी आहे ती आहे फेवरेबल आहे. ही सॉर्टिंग, याला म्हणतात सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट. आता डिग्री ऑफ अनफेवरेबलनेस, डिग्री ऑफ फेवरेबलनेस,
डिग्री अनफेवरेबलनेस आणि डिग्री ऑफ फेवरेबल. हे ड्रॉ करून घ्या, हे एक्झाम्पल म्हणून. कशाचं? सॉर्टिंग ऑफ स्टेटमेंट. म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट जे अरेंज केलेलं आहे स्केल 1 ते 11 पर्यंत किंवा ए ते के पर्यंत, ई टू ए पर्यंत, ते वेगवेगळ्या डिग्रीज ऑफ अनफेवरेबलनेसचा रिप्रेझेंट करतं. जी टू के हे कशाला रिप्रेझेंट करतं? तर वेगवेगळ्या डिग्री ज्या आहे फेवरेबलनेसच्या त्याला. आणि एफ जो आहे हा न्यूट्रल आहे, कारण तो कशालाही फेवर करत नाही. नाव तिसरं जो मुद्दा लिहिला आहे, सिलेक्शन ऑफ स्टेटमेंट फॉर फायनल स्केल. ह्या स्टेपमध्ये स्केलची व्हॅल्यू आणि क्यू व्हॅल्यू जी आहे प्रत्येक स्टेटमेंटची ही डिटरमाइन करते. आता थर्नस्टोन आणि चेवनी एक मीडियन वापरलेलं आहे ह्या मेथडमध्ये ॲज अ स्केल म्हणून. तर ते व्हॅल्यू करतात, शो करतात फेवरेबलनेसला किंवा अनफेवरेबलनेसला. आणि क्वार्टाईल डेव्हिएशन पण आहे, जे क्यू व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केलं जातं ॲज अ मेजर फॉर व्हेरियन्स. कशासाठी? तर जे स्टेटमेंट ऑलरेडी दिलेलं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, क्लिअर? हे बोर्डवर लिहिलेलं सगळं लिहून घ्यायचं बरं का. ओके, नाव चौथा जो मुद्दा दिलाय, डिटरमाइनिंग रिलायबिलिटी, आणि पाचवा डिटरमाइनिंग व्हॅलिडिटी. आता रिलायबिलिटी मध्ये आपण स्प्लिट करतो. हाफ टेक्निक इज यूज, म्हणजे स्प्लिट करणं. जे काही आहे ते सगळं त्याच्यातनं आपण ती तोड करतो आणि अर्धीच टेक्निक इथे आपण वापरतो. लास्ट आहे डिटरमाइनिंग व्हॅलिडिटी. आता जेव्हा आपण इथे को रिलेट करतो ॲव्हरेज ॲटिट्यूडला, तर तो स्कोर करतो ॲक्च्युअल बिहेवियर ऑफ द सब्जेक्टला. दॅट इट. ठीक आहे. दुसरी मेथड आहे मेथड ऑफ समेटेड रेटिंग. ही झाली पहिली. दुसरी, सेकंड मेथड, मेथड ऑफ समेटेड रेटिंग. मेथड ऑफ समेटेड रेटिंग ही झाली दुसरी मेथड. तिसरी आहे क्युम्युलेटिव्ह स्केलिंग. ही आहे क्युम्युलेटिव्ह स्केलिंग. चौथी आहे सिमॅन्टिक डिफरन्शियल स्केल. सिमॅन्टिक डिफरन्शियल स्केल. ओके, आता चारही याच्यामध्ये आहेत, तर मी तुम्हाला पहिलं सुद्धा याच्यामध्ये लिहून देते. मेथड ऑफ इक्वल अपेरिंग इंटरवल. ओके, आता मेथड ऑफ समेटेड रेटिंग्स मध्ये ही जी मेथड आहे समेटेड रेटिंग ही इंट्रोड्यूस केली होती लिकर्ट यांनी. लिकर्ट, LIKERT, इंट्रोड्यूस बाय LIKERT. ठीक आहे, लिकर्ट यांनी. त्या काय आहे, तर सगळ्यात आधी रिसर्चर जो आहे तो लार्ज नंबरचे स्टेटमेंट्स गोळा करतो, जे क्लिअरली इंडिकेट करतात फेवरेबल आणि फेवरेबल किंवा अनफेवरेबल ॲटिट्यूडला. कशाच्या प्रती? तर जे इश्यूज आहे क्वेश्चन्स मधले, त्या क्वेश्चन्सच्या इश्यूजच्या प्रती. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय करतो, तर जो रिस्पॉन्स मिळालेला आहे, जे काही गॅदर केली आहे माहिती, त्यातनं जो रिस्पॉन्स मिळालाय हा इम्प्लाय करतो डिफरंट टाइप्स ऑफ स्कोर्सला. आता स्कोर्स हे कन्सिस्टंटली सातत्याने
अरेंज केले जातात. एकतर ते हायेस्ट पासून लोवेस्ट पर्यंत केलेले असतात किंवा लोवेस्ट टू हायेस्ट सुद्धा केलेले असतात. ही झाली सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय म्हटलंय तर ह्याच्यामध्ये डिफरंट स्कोर ऍडिंग करत असतो आपण इंडिव्हिज्युअलचा. त्याचा जो टोटल स्कोर आहे तो सुद्धा इथे कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. लास्ट स्टेप काय आहे, रिसर्चरनी काय केलं पाहिजे, आयडेंटिफाय केले पाहिजे डिफरंट टाइप्स ऑफ आयटम्स जे की हाय डिस्क्रिमिनेटरी पॉवर त्यांच्याकडे असते ते. ठीक आहे. ही झाली मेथड ऑफ समेटेड रेटिंगच्या स्टेप. एवढंच इथे दिलेलं. ओके. तिसरं येतोय आपण क्युम्युलेटिव्ह स्केलिंग. ठीक. क्युम्युलेटिव्ह स्केलिंग. क्युम्युलेटिव्ह स्केलिंगला गटमन स्केलिंग सुद्धा म्हटलं जातं. गटमन स्केलिंग GUTTMAN किंवा स्कॅलोग्राम अनालिसिस. स्कॅलोग्राम अनालिसिस लिहून घ्या बरं काय, परीक्षेच्या दृष्टिकोनातून SCALOGRAM स्कॅलोग्राम अनालिसिस. आता पर्पज काय होता गटमन स्केलिंगचा किंवा स्कॅलोग्राम अनालिसिस किंवा क्युम्युलेटिव्ह स्केलिंगचा? तर एक वन डायमेन्शनल कंटिन्यम जे आहे ते इथे इस्टॅब्लिश करायचं होतं. पण कशासाठी तर ज्या कन्सेप्ट संकल्पना ज्या मेजर केल्या जाऊ शकतात त्याच्यासाठी. एवढंच त्याचा एम होता. आता हे फक्त अप्लाय करतं त्या टेस्टसाठी, ज्या अचिव्हमेंटच्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी, ज्या की बायनरी आउटकम्स येतात, एकापेक्षा जास्त आउटकम देणाऱ्या ह्या असतात. आणि इथं अज्युम केलं जातं तर रिस्पॉन्डंट जो आहे तो युनिडायमेन्शनल सेट ऑफ आयटम आणि रँक सुद्धा असतो. कुठल्या ऑर्डर मध्ये तर डिफिकल्टी फ्रॉम लिस्ट डिफिकल्ट टू मोस्ट डिफिकल्ट. म्हणजे लिस्ट डिफिकल्ट म्हणजे खूप कमी अवघड असण्यापासून ते खूप जास्त अवघड असण्यापर्यंतच्या ज्या डिफिकल्टी आहे त्या इथं वेगवेगळ्या ऑर्डर मध्ये रँक केल्या जातात युनिडायमेन्शनल सेट ऑफ आयटम्स मध्ये. म्हणूनच जो व्यक्ती स्कोर करतो 7 तो ऍग्री करतो त्या आयटमला 1 ते 7 पर्यंत आणि डिसऍग्री करतो 8, 9 आणि 10 ला. ठीक आहे. इथे व्यक्ती जो आहे हा इंटायर सेट करतो रिस्पॉन्सेसला, सगळ्याच आयटम्सला, जो प्रेडिक्टेड असू शकतो त्यांच्या क्युम्युलेटिव्ह स्केलिंग पासून. तेव्हापासून हे जे मॉडेल आहे स्केलिंगचं हे डिटर्मिनिस्टिक आहे असं म्हणायला हरकत नाही. सायकोलॉजिकलच्या स्केलिंगच्या संदर्भात बोललं जातं. ओके. नाव सिमॅन्टिक डिफरन्शियल स्केल. चौथ्या नंबरचं बघा. सिमॅन्टिक स्केल त्याच्यामध्ये 7 पॉइंटची रेटिंग स्केल ह्याला म्हणतात. प्रत्येक नंबर ऑफ ऍटिट्यूड खरी. ओके. आता ही जी टर्म आहे सिमॅन्टिक डिफरन्शियल स्केल ही कशाला रेफर करतं? कुठलंही कलेक्शन ऑफ रेटिंगच्या स्केलला जे अँकर्ड केलं गेलं आहे बायपोलर ऑब्जेक्टिव्हच्या द्वारे. ठीक आहे. आता हे खूपच लवचिक आहे, खूपच फ्लेक्झिबल अप्रोच आहे. कशासाठी? तर ऑब्टेन करण्यासाठी जे मेजर्स आहे ऍटिट्यूडचे त्याला. आता सिमॅन्टिक स्केल ही बेस्ड कशावर आहे तर 7 पॉइंटच्या रेटिंग वर. म्हणजे 7 पॉइंटची रेटिंग स्केल आहे प्रत्येक नंबर ऑफ ऍटिट्यूड. आता एक्स्ट्रीम पॉइंट्स जे आहे ते रिप्रेझेंट करतात बायपोलर ऍडजेक्टिव्हला, जेव्हा सेंट्रल कॅटेगरी ही न्यूट्रल असते. आता सिमॅन्टिक डिफरन्शियल स्केल जी आहे ती फक्त आणि फक्त एक्स्ट्रीम असते, त्याचे वेगवेगळे नाव सुद्धा असतात. त्याच्याच मध्ये जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये ब्लँक स्पेसेस पण असतात किंवा कधी कधी त्याच्यामध्ये नंबर सुद्धा
असतं. ओके. आता हे एम्पॅथेटिक असते, अप्रोचेबल असते, अंडरस्टँडिंग, अनकंडिशनल. ठीक आहे. हे असतं. दुसरीकडे अपॅथेटिक असतं, अलूफ असतं, डिफेन्सिव्ह, कंडिशनल, असे वेगवेगळे टप्पे याच्यामध्ये असतात. म्हणजे सम एक्झाम्पल्स ऑफ स्केल याला आपण कन्सिडर करू शकतो. दॅट्स इट. लास्ट पॉइंट आहे लिमिटेशन्स ऑफ ॲटिट्यूड मेजरमेंट. आता ॲटिट्यूड मेजरमेंट करताना आपण कोणत्या मर्यादा आपल्यावर असतात, तर इंडिव्हिज्युअल जो आहे, व्यक्ती जो आहे, तो कन्सील करू शकतो तो स्वतःला रिअल ॲटिट्यूडमध्ये आणि एक्सप्रेस करतो सोशली ॲक्सेप्टेड ओपिनियन्सला फक्त. आता इंडिव्हिज्युअल जे आहे रिअली म्हणजे इंडिव्हिज्युअल जे आहे त्यांना खरं काय आहे हे माहीत नसतं की कशा प्रकारे ते फील करतात अबाउट द सोशल इश्यू. आता इंडिव्हिज्युअल जे आहे, व्यक्ती जो आहे, हा अजिबात सक्षम नसतो. कशासाठी? तर त्याचा जो ॲटिट्यूड आहे सिच्युएशन इन ॲबस्ट्रॅक्टच्या प्रती तो एक्सप्रेस करण्यासाठी तो मात्र सक्षम नसतो. तर ॲटिट्यूड फॉर्मेशन, चेंज, मेजरमेंट इथे सगळा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. हे तुम्हाला वारंवार वाचायला लागणार आहे. ओके. आता आपण दुसऱ्या टॉपिकवर जम्प करतो, ज्याला म्हणतो आपण कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन हा जो भाग आहे ना आपल्या युनिटचा, प्रत्येक युनिटमध्ये थोडा थोडा घेतलाय त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके. लिहून घ्या. कम्युनिकेशन म्हणजे काय सांगा. संवाद, संप्रेषण. बरोबर. कसं केलं जातं? सांग. ट्राय करा. ट्राय करा. सांगा. कम्युनिकेशन हे टू वे असतं की वन वे असतं? टू वे असतं. बरोबर. कशा प्रकारे करतो आपण? ट्राय करा रे. कम्युनिकेशन हा जो शब्द आहे हा डिराईव्ह कुठून झाला आहे, तर हा आहे लॅटिन शब्द. लॅटिन शब्द आहे हा. लॅटिन वर्ड आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हा जो शब्द आला आहे याचं मूळ काय आहे, तर लॅटिन एक शब्द होता कम्युनी, COMMU, NIS. तर हा मूळ शब्द आहे कम्युन्यूज, ह्याच्यापासून तयार झाला आहे कम्युनिकेशन, जो की लॅटिन शब्द आहे. आणि हा जो कम्युन्यूज आहे, हा कम्युन्यूज शब्द रेफर कशाला करतं? कॉमन ओपिनियन किंवा जनरली एक्सेप्टेड कॉमन ओपिनियन और जनरली एक्सेप्टेड व्ह्यू. ठीक आहे. ह्याला रेफर करतो. जे बघा हा जो शब्द आहे कम्युनिटी, हा मूळ शब्द आहे लॅटिन वर्ड. ठीक आहे. जे लॅटिन वर्ड कुठला होता? कम्युन्यूज. कम्युन्यूज पासून तयार झाला कम्युनिकेशन. आता हे कम्युन्यूज जो आहे हे म्हणजे मूळ काय ह्याचं, तर कॉमन ओपिनियन म्हणजे एक सारखं मत किंवा सामान्यतः जे एक्सेप्ट करणारे व्ह्यू पॉइंट असतात ते म्हणजे कम्युनिकेशन. आता हा जे कम्युनिकेशन आहे हे एक रिलेशनशिप इस्टॅब्लिश करतं आणि पॉसिबल जे शक्य आहे ते ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करतो. आता सेन्स जो आहे ह्या कम्युनिकेशनचा तो काय आहे? शेअरिंग करणे, जे की इनहेरेंट आहे, खूप ओरिजिन आहे आणि मिनिंग सुद्धा आहे कम्युनिकेशन. मिनिंग ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे. दॅट
नाव आता मी नेहमी तुम्हाला डेफिनेशन लिहून घ्यायला सांगते. आपल्याला लिहून घ्यायचे डेफिनेशन्स ऑफ कम्युनिकेशन. 6 डेफिनेशन्स आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. लिहा डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन. टोटल 6. फर्स्ट डेफिनेशन, आधी सगळी नावं लिहून घ्या. कॅट डेव्हिस, KEITHDAVIS असंच लिहा. म्हणजे ड्रॉ करताना तुमच्या कॉपीमध्ये असंच करा. आता केची डेफिनेशन मी जी सांगेल ती इथे लिहायची, 2 लाईन सोडून द्या प्रत्येक नावाच्या. जॉन अडेर, जॉन अडेर. तिसरं आहे विल्यम न्यूमन. न्यूमन और चार्ल्स समर. चार्ल्स समर. ठीक आहे. चौथं आहे लुईस ॲलन. LOUIS, लुईस ॲलन. ALLEN. पाचवा आहे पीटर लिटल. PETERLITTLE. सहावं लिहा मर्फी. MURPHY. मर्फी. हिल्डेबोरांड. BORANDT. Deborah and Thomas. CHOMAS. बघा ही नावं जी लिहिली आहे बोर्डवर, ह्या 6 डेफिनेशन्स कम्युनिकेशनच्या आपल्याला लिहून घ्यायच्या. आपण नावं पटकन. पहिली डेफिनेशन लिहा केथ डेव्हिसची इन्व्हर्टेड कॉमामध्ये. कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ passing information. Communication is a process of passing information and understanding from one person to another. From one person to another. दिलं.
अकॉर्डिंग टू केट डेव्हिस, परत एकदा चेक करा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ पासिंग इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग फ्रॉम वन पर्सन टू अनादर. म्हणजे काय, कम्युनिकेशन संभाषण ही एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण माहिती एकमेकांकडे देतो, ती माहिती पास करतो आणि समजून घेतो फ्रॉम वन पर्सन टू अनदर. म्हणजे एक व्यक्ती काय म्हणतोय ते आपण समजून घेतो आणि हवं तर जर आपल्याला दुसरीकडे ती द्यायची असेल तर ती देतो सुद्धा. ह्याला म्हणतात कम्युनिकेशन. ओके, दुसरी डेफिनेशन लिहा अकॉर्डिंग टू जॉन अदायर. JOHN, जॉन अदायर, ADAIR. बघा, ह्याच्यामध्ये लिहा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, कम्युनिकेशन इज इसेन्शियली communication is essentially the ability of one person, the ability of one person to make contact with person to make contact with another and make himself or herself understood. Full stop, inverted comma, close. ओके, बरं, परत एकदा बघा जॉन अडायरची डेफिनेशन. Communication is essentially the ability of one person to make contact with another and make himself understood. म्हणजे काय, तर कम्युनिकेशन हे खूप इसेन्शियल आहे, गरजेचंच आहे. त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे एका व्यक्तीची कॉन्टॅक्ट करण्याची दुसऱ्या व्यक्तीला. त्याच्यामध्ये दुसरा जो व्यक्ती आहे तो समजून घेतलं पाहिजे त्यांनी पुढचा व्यक्ती काय बोलतो आहे त्याला. ठीक आहे, म्हणजे इथं काय काय म्हटलंय, इसेन्शियल ॲबिलिटी, कॉन्टॅक्ट आणि अंडरस्टँड, हे कीवर्ड्स आपण काढू शकतो. ठीक आहे, तिसरी डेफिनेशन घ्या, विल्यम न्यूमॅन अँड चार्ल्स समनर. तिसरं नाव बघा बोर्डवर दिसतंय, यांची डेफिनेशन. लिहा, कम्युनिकेशन इज an exchange of ideas, comma, fact, comma, opinion or emotion of two or more persons. Full stop, inverted comma, close. परत एकदा बघा डेफिनेशन विल्यम न्यूमॅन अँड चार्ल्स समनरची. कम्युनिकेशन इज an exchange of ideas, facts,
ओपिनियन्स और इमोशन्स ऑफ टू और मोर पर्सन. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमधले जी मतं आहे, सत्य आहे, कल्पना आहे, इमोशन्स आहेत, त्या एक्सचेंज करणे, त्याची देवाणघेवाण करणे म्हणजे कम्युनिकेशन, असं विल्यम न्यूमॅन अँड चार्ल्स समनरची डेफिनेशन आहे. ओके. नेक्स्ट डेफिनेशन लिहा चौथी. लुईस ॲलन यांची, LOUISALLE, बोर्डवर नावं लिहून दिलेली आहेत. Communication is a bridge of meaning. Communication is a bridge of meaning. Full stop, inverted comma, close. Full stop, inverted comma, close. पुढे लिहा. It involves a systematic, it involves a systematic and continuous process, systematic and continuous process of telling, listening and understanding. Telling, listening and understanding. परत एकदा बघा, ही जरा वेगळी डेफिनेशन केली आहे त्यांनी, लुईस ॲलननी. कम्युनिकेशन हा एक ब्रिज आहे. कशाचा? तो जो अर्थ आहे त्याचा, असं म्हटलेलं आहे. हे एक सेंटेन्स, म्हणजे एका सेंटेन्स मध्ये, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी डेफिनेशन कसं केलंय, तर कम्युनिकेशन इज अ ब्रिज ऑफ मिनिंग असं म्हटलेलं आहे. फुल स्टॉप देऊन पुढे कंटिन्यू केलं. ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक आणि कंटिन्युअस प्रोसेसचा समावेश आहे. आता सिस्टमॅटिक आणि कंटिन्युअस प्रोसेस कशाची? तर सांगण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची. Communication is a bridge of meaning. It involves a systematic and continuous process of telling, listening and understanding. तो आधी सोपी आणि खूप छान अशी डेफिनेशन. नंतर लिहा पीटर लिटिल, PETER LITTLE. Communication is a process by which communication is a process by which information is transmitted, information is transmitted between individuals and or organizations
so that understanding respond result. परत एकदा बघा, पीटर लिटल यांची डेफिनेशन. Communication is a process by which information is transmitted between individuals and or organization so that अंडरस्टँडिंग रिस्पॉन्ड रिझल्ट. खूप छान पण आहे. काय म्हणतात पीटर लिटल? संभाषण संप्रेषण ही प्रक्रिया आहे ज्याच्याद्वारे माहिती ही ट्रान्समिट केली जाते, एकीकडून दुसरीकडे दिली जाते बिटवीन इंडिव्हिज्युअल्स किंवा ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणून अंडरस्टँडिंग जी आहे, ही अंडरस्टँडिंग जर आली तर ह्याचा प्रतिसाद हा रिझल्ट असतो असं म्हटलेलं. दॅट्स इट. लास्ट डेफिनेशन लिहायची आहे. मर्फी, हिल्डोबोरॅट अँड थॉमस यांची 6व्या नंबरची. लिहा, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सुरू करा. Communication is a process of transmitting and receiving communication is a process of transmitting and receiving verbal and non-verbal messages. Verbal and non-verbal messages, full stop. It is considered effective it is considered effective when it achieves the desired response or reaction. Desired response or reaction from the receiver. बघा, परत एकदा सांगते. अकॉर्डिंग टू मर्फी, हिल्डेबोरांड अँड थॉमस यांच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलं आहे? कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग वर्बल आणि नॉन वर्बल मेसेजेस. म्हणजे शाब्दिक आणि अशाब्दिक जे मेसेजेस आहे ते ट्रान्समिट करण्याची, ती स्थलांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे कम्युनिकेशन. आणि इथे अजून काय कन्सिडर केल्या गेलं आहे, तर हे खूप प्रभावशाली होतं. पण कधी? जेव्हा रिस्पॉन्स, आपल्याला अपेक्षित असणारा रिस्पॉन्स जेव्हा आपण अचीव करतो तेव्हा याचा प्रभाव अजून जास्त वाढतो आणि याची रिॲक्शन सुद्धा मिळते आपल्याला रिसिव्हर कडून. म्हणजे ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यातले काय, समजून घेणं, ऐकणं, ट्रान्समिशन करणं हे कीवर्ड्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच्या आधारावर अजूनही आपण कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स बनवू शकतो. ठीक आहे. तो इथे ज्या डेफिनेशन्स आहेत त्या संपलेल्या आहेत.
याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर विचारा. मध्ये काही कुणाला अडचण आहे का? पुढे घ्या एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे घटक काय आहेत सांगा. एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. डिफरंट टाइप्स ऑफ घटक. आता कम्युनिकेशन ही एक खूप डायनामिक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिरीज ऑफ ऍक्शन्सचा समावेश आहे, रिॲक्शनचा सुद्धा समावेश आहे. कारण कम्युनिकेशन काही ही वन वे प्रोसेस नाही आहे, ही टू वे प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्सचा समावेश आहे. आता एलिमेंट्स म्हणजे काय? सेंडर, मेसेज, मीडियम, चॅनल, रिसिव्हर, रिस्पॉन्स आणि फीडबॅक. मी आता लिहून देते की डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट काय आहे कम्युनिकेशनचे. सेंडर, पाठवणारा. सेंडर काय पाठवतो? सेंडर काय पाठवतो? मेसेज पाठवतो. कुठल्या मीडियम मध्ये पाठवतो? तो मीडियम. नंतर चॅनल कुठला वापरतो पाठवण्याचं? आता हे सगळं ज्याला पाठवतो तो कोण आहे? रिसिव्हर. तो रिसीव्ह करतो जे काही आलेलं आहे ते, रिस्पॉन्स करतो आणि फीडबॅक पण देतो. रिस्पॉन्स आणि फीडबॅक. आता हे जे मी लिहून दिलंय ना तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रम विचारला जातो परीक्षेमध्ये की कशानंतर काय येतो. तर ह्याच्यामध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट कम्युनिकेशनचे ते काय काय आहे. तर सगळ्यात आधी पाठवणारा की मेसेज कोण देतोय. पाठवणारा काय पाठवतोय? मेसेज पाठवतोय. त्याचं मीडियम कुठलं आहे, ठीक आहे, माध्यम कुठलं आहे पाठवण्याचं. डिफरंट टाइप्स ऑफ चॅनल्स काय. रिसिव्हर कोण आहे, रिसिव्हरचा रिस्पॉन्स काय आणि रिस्पॉन्सला धरून त्याचा फीडबॅक काय. तर हे सगळे एलिमेंट्स आहे कम्युनिकेशन. तथापि हे एवढेच काही फक्त सफिशियंट नाहीये. हे जे एलिमेंट्स दिले की एवढेच एलिमेंट्स हे सफिशियंट नाहीये, तिकडे अजूनही आहे कॉपरेशन अँड अंडरस्टँडिंग. कुणामधलं कॉपरेशन आणि अंडरस्टँडिंग? तर दोन पार्टीज मध्ये अजूनही आहे कोऑपरेशन अंडरस्टँडिंग बिटवीन टू पार्टीज. टू पार्टीज म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर. ठीक आहे, टू पार्टीज मध्ये सेंडर पाठवणारा आणि रिसिव्हर म्हणजे प्राप्त करणारा. ठीक आहे, सेंडर आणि ओके. आता इथे आवश्यक अजून काय आहे, तर कॉमन फ्रेम सुद्धा असली पाहिजे रेफरन्सची किंवा कॉन्टेक्स्टची. कशासाठी? तर मिनिंगफुल कम्युनिकेशन होण्यासाठी. आणि हे जे मिनिंगफुल कम्युनिकेशन आहे सक्सेस सुद्धा व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॉमन लँग्वेज किंवा कॉमन इंटरप्रिटेशन जे आहे जेस्चरचे ते व्हायला पाहिजे. ते त्याच्यामध्ये त्रुटी यायला नको. आता कम्युनिकेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे सेंडर किंवा कम्युनिकेटर आणि रिसिव्हर. आता दोघंही जे आहे यांना आवश्यकता काय आहे, तर त्यांनी जे काही एक्सेप्टेड कोड आहे ते म्युच्युअली एक्सेप्ट केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्यांची लँग्वेज ही कॉमन असली पाहिजे. म्हणजे एक जण बोलतोय आणि दुसऱ्याला ती भाषाच समजत नाही, तर ह्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे आपण जे बोलतोय ते पुढच्याला समजतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे. कॉन्टेक्स्ट जो आहे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन टेक्स प्लेस होतं त्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन होऊ घालतं त्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट. ठीक आहे, कम्युनिकेशनचं इन्व्हायरमेंट काय आहे त्याच्यावर सुद्धा कम्युनिकेशन डिपेंड असतं. कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट. ओके, पुढे ही हा जो कंटेंट आहे कोडचा हा सर्टन म्हणजे पर्टिक्युलर एका मीडियम मध्ये पाठवला जातो.
आता मीडियम म्हणजे काय, तर एक तर हा ओरली म्हणजे शाब्दिक स्वरूपातला असतो, अशाब्दिक स्वरूपाचा असतो, लिखित स्वरूपाचा सुद्धा असतो. आता जेव्हा आपण डिफरंट चॅनल्स यूज करतो, आता चॅनल्स मध्ये काय, मीडियम मध्ये काय, इथं वर्बल, ओरल म्हणजे वर्बल, नॉन वर्बल, रिटन, हे काय आहे, हे मीडियम. ठीक आहे. चॅनल्स काय आहे, तर याच्यामध्ये माईक असू शकतो. चॅनल मध्ये काय काय, माईक, एअर, बॉडी, पिक्चर, टेक्स्ट. एअर, बॉडी, पिक्चर. जेव्हा आपण चॅनल्स वापरतो, माध्यम वापरतो, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर आपण माईक वापरतो कम्युनिकेशन होण्यासाठी. आता एक मोठ्या हॉलमध्ये मी एकटी इथे बोलती आहे आणि माझा जो मॉब आहे, माझे जे ऑडियन्स आहे त्यांना ऐकण्यासाठी माझा आवाज शेवटपर्यंत जाणं अपेक्षित आहे, म्हणून मी काय करते, तर मी माझा माईक वापरते. ठीक आहे. हे माईक मध्ये जेव्हा मी बोलते तर मध्ये एअर पण असते, वारं खूप आलं तर माईकची गती कमी जास्त होऊ शकतं, हो की नाही, बरेचदा आवाज येत नाही त्याचं. आपली बॉडी कशी आहे, बॉडीच्या माध्यमातून, बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून ही चॅनल ऍज अ चॅनल म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. पिक्चर, प्रतिमा दाखवू शकतो, टेक्स्ट दाखवू शकतो, ह्याला म्हणतात चॅनल. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. ओके. इन द फॉर्म ऑफ इनकोडेड मेसेजेस. आता कोड जो आहे हा अजिबात रिस्ट्रिक्टेड नाहीये फक्त लँग्वेज करिता. ह्याच्यामध्ये अजून काय इन्व्हॉल्व आहे, तर यूज ऑफ कॉस्ट्युम्स आपण करू शकतो, जेस्चर असू शकते, कलर्स असू शकतं, इतर गोष्टीही असू शकतात. कम्युनिकेशन मध्ये हे सगळ्या गोष्टींचं महत्व. सो एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन कोडवर लिहिलेले आहे सगळे मुद्दे तुम्ही. त्यानंतर आपल्याला प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन शिकायचं आहे. ओके. पुढे लिहा प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन हे झालं. लिहा प्रोसेस कशाची प्रक्रिया शिकायची आपल्याला, संभाषण. ओके. सेंडर आणि डिकोडर. डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे मेसेज चॅनल, कुणाला दिला आहे, चॅनल. आपण एक बॉक्स करा. मेसेजेस चॅनल. डिकोडर, परसिवर, इनकोडर. डिकोडर, परसिवर आणि इनकोडर.
असं असतं. बघा ही डायग्राम बघा, डिकोडर, परसिव्हर, इन्कोडर, सेकंड साईडला इन्कोडर, सेंडर आणि डिकोडर. ओके, इथं आहे नॉईज, आवाज, NOISE, नॉईज, आणि त्याच्या खाली फीडबॅक. फीडबॅक. आता हे करायचं कसं, तर फीडबॅक कुठून येतोय, इथून पण येतोय आणि इथून पण. ओके, त्याच्या आधी नॉईज जे आहे हे सगळीकडून आहे, इथून पण आहे, इथून पण आहे, इथून पण आहे, इथून पण. ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. ह्याला म्हणतात प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. पटकन करून घ्या. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन लिहून घ्यायचं परीक्षेचे प्रश्न. आणि हाच कम्युनिकेशनचा भाग तुमचा पेपर 1 मध्ये सुद्धा आहे. तो कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्ब व्हायचं नाही, डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, कन्फ्युज व्हायचं. सगळीकडे कम्युनिकेशनची प्रोसिजर हीच असते. हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी याचा फायदा होईल. लिहून. ओके, आता ही जी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची, ह्याच्यामधला सेंडर जो आहे हा मेसेज पाठवतो, आणि हे मेसेज पाठवण्यासाठी जो डिफरंट टाइप्स ऑफ मीडियम वापरतो किंवा चॅनल वापरतो रिसिव्हर करतो. आता मेसेज जो येतो सेन्सरी वर्ल्ड मध्ये रिसिव्हरच्या, तर रिसिव्हरचं जे ब्रेन आहे त्या मेसेजला फिल्टर करतं. कुठल्या बेसिसवर, तर त्या रिसिव्हरचं जे नॉलेज आहे त्याच्या बेसिसवर, इमोशन्सच्या बेसिसवर, ॲटिट्यूडच्या बेसिसवर, बायसेसच्या बेसिसवर सुद्धा. आणि ह्याच्यातनं तो एक मेसेज देतो आणि त्या मेसेजचा एक युनिक मिनिंग सुद्धा तयार होतो. ह्याला म्हणतात प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. आता मिनिंग जी आहे ह्या सगळ्याची, ती ट्रिगर करतं त्या रिस्पॉन्सला, जे की माइंड करतं रिसिव्हरच्या फॉर्मला. आता रिसिव्हर जो आहे तो इनकोड करतो त्या व्यक्तीच्या रिस्पॉन्सला, आणि परत एक परत माघारी एक पाठवतो, तो म्हणजे फीडबॅक. आता हा फीडबॅक कशामध्ये असतो, एकतर सेन्सरी वर्ल्ड मध्ये असतो सेंडरच्या. ठीक आहे, सेंडरचं जे सेन्सरी वर्ल्ड आहे त्यामध्ये हा मेसेज बनलेला असतो. आता हा कंप्लीट करतो एक सायकल कम्युनिकेशनची आणि प्रोसेस करतो कंटिन्यू करायला सायक्लिक मॅनर मध्ये. दॅट प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इतकंच दिलेलं आहे. इथपर्यंत समजलं का? पर्यंत समजलं? पुढे लिहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टम. ड्रॉ करून झाली का डायग्राम? ड्रॉ करून आहे तशी करा बरं का. तर इथं हे जे आहे ना, तर हे नाही करायचं, हे करायचं. सेट परफ्यूम. ओके, इनकोडर डिकोडर. Now new topic,
characteristics of an effective of an effective communication system. Effective communication system. लिहून घ्या. Characteristics of an effective communication system. काय काय वैशिष्ट्य आहे आपण प्रत्येक गोष्ट लिहिण्यात ना बोर्डवर ते मी सांगते तसं तुम्ही लिहून घ्या. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य कशाचे तर प्रभावशाली कम्युनिकेशनची जी यंत्रणा आहे त्याचे. आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्रोसेस करायची असेल तर आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आवश्यक असतात. ह्यातलं पहिलं आहे की कॉमन कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट म्हणजे कॉमन जे सगळ्यांसाठी आहे ते कम्युनिकेशनचं इन्व्हायरमेंट कसं आहे ते गरजेचं आहे. सोबतच सेंडर आणि रिसिव्हर मधलं कॉपरेशन कसं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. अप्रोप्रिएट चॅनलचं सिलेक्शन आपण कसं करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. कोडिंग आणि डिकोडिंग जे आहे मेसेजेसचं त्याचा करेक्ट फॉर्म वापरला पाहिजे. करेक्ट इनकोडिंग आणि डिकोडिंग जे आहे मेसेजेसचं ते करता आलं. सोबतच रिसिप्ट आहे डिझायर्ड रिस्पॉन्स आणि फीडबॅक म्हणजे अपेक्षित असणारा जो प्रतिसाद आणि अभिप्राय आहे त्याची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला मिळाली पाहिजे असं इथं म्हटलेलं आहे. तो काय काय लिहून घेतले मुद्दे पहिला लिहा. कॉमन कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट, कॉमन कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट हा झाला पहिला. दुसरं आहे cooperation between sender and receiver. Cooperation between sender and receiver. तिसरं आहे करेक्ट सिलेक्शन ऑफ एन अप्रोप्रिएट चॅनल. सिलेक्शन ऑफ appropriate channel. चौथं जे आहे करेक्ट इनकोडिंग अँड डिकोडिंग ऑफ द मेसेजेस. इनकोडिंग अँड डिकोडिंग ऑफ द मेसेजेस. लिहून घ्या पटापट. लिहिलं नसेलच तुम्ही होप. पाचवा मुद्दा लिहा. पाचवं वैशिष्ट्य आहे receipt of the desired response and feedback. Desired अपेक्षित असणारा रिस्पॉन्स अँड फीडबॅक. पटकन लिहा. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम. हे वैशिष्ट्य आहे काय आहे कॉमन इन्व्हायरमेंट कम्युनिकेशन साठी असलं पाहिजे. कॉपरेशन असलं पाहिजे सेंडर रिसिव्हर मधलं. ज्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करतोय त्या
चॅनल्सचं अप्रोप्रिएट सिलेक्शन असलं पाहिजे. जे काही कोडिंग इनकोडिंग आहे मेसेजेसचं त्याचा करेक्ट फॉर्म वापरला पाहिजे. आणि सोबतच आपल्याला अपेक्षित असणारा प्रतिसाद आणि फीडबॅक जो आहे त्याची रिसिप्ट सुद्धा, त्याची पावती सुद्धा, पोस्ट पावती, त्याचं एक्नॉलेजमेंट सुद्धा मिळालं पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे, झालं लिहू पटकन. लास्ट पॉइंट. ओके, हां लिहा. रिसेप्ट ऑफ द डिझायर्ड रिस्पॉन्स अँड फीडबॅक. खालचे शब्द दिसत नाही. झालं. ओके, चला पुढचं टॉपिक घेऊया. नॉईज अँड फीडबॅक इन कम्युनिकेशन. नॉईज म्हणजे आवाज. नॉईज अँड फीडबॅक इन कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये आवाज असला, फार गोंगाट असला तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होईल का? तर नाही. ओके, हा जो पार्ट आहे नॉईज अँड फीडबॅक इन कम्युनिकेशन, ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर नॉईजचे पण दोन प्रकार आहेत. पहिला आहे NOISE. नॉईजचे दोन प्रकार आहेत. चॅनल नॉईज आणि सिमॅन्टिक नॉईज. NOISE. NOISE. आणि दुसरा आहे फीडबॅक. ओके, असे दोन पार्ट आहेत, नॉईज आणि फीडबॅक. आता नॉईज आवाज आहे, तर काही केसेसमध्ये मेसेजेस हे फेल जातात कारण आवाज खूप असतो. फॉर एक्झाम्पल, आपण मोबाईलवर बोलतो आहे, दोन व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती, बरेचदा आपलं क्रॉस कनेक्शन लागू शकतं, बरेचदा ब्रेक होऊ शकतो व्हॉइस, बरेचदा काहीही, म्हणजे जर आपण ट्रेननी प्रवास करत असेल, आपण ट्रॅव्हल करत असेल, तर तो बाहेरचा जो आवाज आहे तो प्रॉपर कम्युनिकेशन होऊ देत नाही. आता काही केसेसमध्ये हे मेसेजेस कदाचित फेल ठरू शकतात इलिसिट करण्यासाठी, की जो प्रतिसाद आहे, डिझायर्ड प्रतिसाद आहे, तो मिळत नाही. ड्यू टू व्हॉट? तर सिमॅन्टिक गॅप किंवा बॅरियर. आता सिमॅन्टिक गॅप किंवा बॅरियर कशामधले आहे? तर सेंडर आणि रिसिव्हर मध्ये, पाठवणारा म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा असं आपण म्हणू शकतो. त्यालाच आपण असं म्हणतो नॉईज, NOISE. आता हे नॉईज रेफर कशाला करतो? तर कुठलंही अनप्लॅन्ड इंटरफरन्स ह्याच्यामध्ये असतो कम्युनिकेशनचा, ज्याचा रिझल्ट आपल्याला हिंड्रन्स मध्ये दिसतो. आता हिंड्रन्स कशामधला? तर जे ट्रान्समिशन आहे आपल्या मेसेजेसचं त्याच्यामधला. त्याचे जे दोन टाईप आहे ते मी लिहून दिले आहेत, चॅनल नॉईज आणि सिमॅन्टिक नॉईज. चॅनल नॉईज मध्ये काय म्हटलेलं आहे? तर स्टॅटिक आणि मेकॅनिकल फेल्युअर. ओके, प्रॉब्लेम्स इन व्हॅल्यूम, स्पीच, लिजिबिलिटी ऑफ टेस्ट एक्सेट्रा. लिहून घ्या. चॅनल नॉईज मध्ये लिहा शब्द. दिस रेफर्स टू स्टॅटिक अँड मेकॅनिकल लिहिलं. चॅनल नॉईज मध्ये लिहा. दिस रेफर्स टू स्टॅटिक अँड मेकॅनिकल फेल्युअर.
स्टॅटिक म्हणजे जे अजिबात मूव्ह होत नाही किंवा बदलत नाही त्याला म्हणतात स्टॅटिक म्हणजे स्तब्ध राहणं. ठीक आहे. स्टॅटिक अँड मेकॅनिकल फेल्युअर, कॉमा, problems in volume, comma, pitch, 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 comma, legibility, legibility, legibility of taste, etc. ठीक आहे. हे झाले चॅनल नॉइज. आता लिहा सिमॅन्टिक नॉइज. आता सिमॅन्टिक नॉइज मध्ये नॉइज हा जो शब्द आहे हा जनरेटेड आहे इंटरनली. इंटरनली आंतरिकरित्या हा जनरेट करतो आणि रिझल्टिंग फ्रॉम एरर. त्याच्यातनं चुका होऊ शकतो. कशामध्ये चुका होऊ शकतात तर मेसेजेस मध्ये स्वतः. ह्याच्यामध्ये लिहा, पूर्ण लिहा, सिमॅन्टिक नॉइजच्या पुढे लिहा, हिअर नॉइज इज जनरेटेड internally, comma, noise is generated internally, comma, resulting from errors resulting from errors in the message itself. In the message itself. त्याच्यामध्ये लिहा ambiguity, 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 ambiguity म्हणजे अस्पष्टता ज्याला आपण म्हणतो ती. लिहिली कॉमा. ग्रॅमॅटिकल एरर जे व्याकरणाच्या चुका जर रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर अस्पष्ट असतं. ग्रॅमॅटिकल एरर्स असतात. कॉमा लिहिलं. रॉंग स्पेलिंग, स्पेलिंग मध्ये चूक. इनकरेक्ट पंक्च्युएशन म्हणजे कॉमा कुठं जायचा, फुल स्टॉप कुठं द्यायचा हे अजिबात प्रॉपर वेनी लिहिलेलं नसतं. हे सगळं जे आहे हे सिमॅन्टिक नॉइज मध्ये कन्सिडर करतात. ठीक आहे. सिमॅन्टिक नॉइज कशाला रेफर करतो बघा. इथे नॉइज हा जनरेटेड आहे इंटरनली. रिझल्टिंग कुठे आहे फ्रॉम एरर्स इन द मेसेज इटसेल्फ, अस्पष्टता ज्याला म्हणतो एम्बिग्युटी. ग्रॅमॅटिकल एरर्स व्याकरणातल्या चुका. रॉंग स्पेलिंग चुकीची स्पेलिंग लिहिणे. इनकरेक्ट पंक्च्युएशन एक्सेट्रा. तर नॉइज मध्ये एवढाच भाग आपल्याला. नॉइज म्हणजे काय आणि नॉइजचे दोन टाईप, चॅनल नॉइज आणि सिमॅन्टिक नॉइज. आता प्रश्न तुम्हाला कदाचित याच्यामध्ये एखादं दिलेलं असेल की आता जे मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलं चॅनल आणि सिमॅन्टिक मध्ये त्यातलं एखादं दिलेलं असेल आता विचारलं जातं ह्यापैकी चॅनल कुठला आहे आणि सिमॅन्टिक कुठलं. असा थेरॉटिकल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. नाउ कम टू फीडबॅक. दोन पार्ट आहे ना, नॉइज अँड फीडबॅक इन कम्युनिकेशन. तर नॉइजचा पार्ट संपला. आता या फीडबॅक. आता ट्रान्समिशन जे आहे रिसिव्हरच्या रिस्पॉन्सचं सेंडर मध्ये त्याला आपण म्हणतो फीडबॅक. लिहून घ्या. द ट्रान्समिशन ऑफ द रिसिव्हर्स रिस्पॉन्स. The transmission of the receiver's response to the sender is known as feedback. एवढंच लिहा. फीडबॅक म्हणजे काय
तर ट्रान्समिशन ऑफ द रिसिव्हर्स रिस्पॉन्स, रिसिव्हरनी जे रिसिव्ह केलंय त्याचा जो रिस्पॉन्स आहे त्याचं ट्रान्समिशन हे सेंडरला देणं. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो फीडबॅक. आता हा पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये जेव्हा रिसिव्हर रिसिव्ह करतो त्याला अपेक्षित असणारा रिस्पॉन्स जो बेस्ड असतो कशावर, तर एकदम क्लिअर अंडरस्टँडिंग जी आहे सिम्बॉल्सची त्याच्यावर जी वापरली जाते मेसेजेस, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह. निगेटिव्ह फीडबॅक मध्ये काय असतं, तर जेव्हा तिकडे अनडिझायर्ड रिस्पॉन्स असतो, जे पाहिजे तसा रिस्पॉन्स प्रतिसाद मिळालेला नाहीये, कारण काय, तर इथं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे म्हणून. पुन्हा फीडबॅक जो आहे हा कदाचित आयदर हा इमिजिएट पण होऊ शकतो, त्वरित मिळू शकतो, किंवा त्याच्यामध्ये उशीर सुद्धा होऊ शकतो, डिले सुद्धा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ओरल रिस्पॉन्सेस जे आहेत, जे शाब्दिक बोलताना आपण लगेच रिस्पॉन्स देतो, हे इमिजिएट असतात. परंतु दुसरीकडे जर बघितलं तर लिखित स्वरूपात रिस्पॉन्स द्यायचा असेल, कम्युनिकेशन करायचं असेल, तर त्याच्यामध्ये उशीर होऊ शकतो. बोलणं हे पटकन होतं, लिहिण्याला वेळ लागतो. म्हणून फीडबॅक मध्ये काय म्हटलंय परत एकदा बघा, तर ट्रान्समिशन आहे रिसिव्हर्सच्या रिस्पॉन्सचं सेंडरला, त्यालाच आपण म्हणतो फीडबॅक. हे दोन टाईपचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये काय असतो, तर जेव्हा रिसिव्हर रिसिव्ह करतो डिझायर्ड रिस्पॉन्स जो बेस्ड आहे क्लिअर अंडरस्टँडिंग व सिम्बॉल्सच्या त्याच्यामध्ये मेसेजेस वापरले जातात. निगेटिव्ह फीडबॅक जो आहे हा कधी होतो, तर जेव्हा तिकडे एक अनडिझायर्ड रिस्पॉन्स असतो तेव्हा, आणि तो कदाचित इमिजिएट पण असू शकतो आणि डिले सुद्धा असू शकतो. इमिजिएट कधी असतो तर जर वर्बल असेल, आपण बोलताना जर आपल्याला फीडबॅक असेल तर आपण पटापट देतो, पण लिहायला जर सांगितलं तर ते लिहिण्यामध्ये उशीर होऊ शकतो. म्हणून डिले आणि इमिजिएट हे दोन शब्द इथे वापरलेले. इथपर्यंत समजलं? ओके, पुढे आपल्याला शिकायचे प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन बिहेवियर. लिहून ठेवा, प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन बिहेवियर. कम्युनिकेशन बिहेवियरची तत्व हा पाठ आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, कारण न्यू टॉपिक आहे. आज जर सुरू केलं तर अक्षरशः 1-2 मिनिटच राहिल्या लेक्चर संपायला, तर परत आपला अर्धवट जाईल. आपल्याला ते नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरू करायचं. कम्युनिकेशन जे आहे ना, हे जे काही आजच्या लेक्चरमध्ये मी शिकवलंय आणि पुढेही जे शिकवणार आहे, हा फॉर्मॅट तुमच्या पेपर 1च्या कम्युनिकेशनच्या पार्टमध्ये सुद्धा आहे. आणि कम्युनिकेशनमध्ये पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, प्रश्न येणार म्हणजे येणारच. इनकोडर काय, डिकोडर काय, सेंडर काय, रिसिव्हर काय, मीडियम काय, चॅनल्स काय, काहीही असू दे, कशावरही प्रश्न येणार. म्हणून प्रत्येक जी संकल्पना आहे, मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचं मिनिंग लिहून दिलेलं आहे. प्रत्येक शब्दाची संकल्पना तुम्हाला क्लिअर असली पाहिजे. त्यावेळी काय तुम्हाला तिथे वही पेन देणार नाहीये की तुम्ही बघा आणि लिहा. ती संकल्पना क्लिअर असेल तर तुम्ही ॲक्युरेट आन्सर काढू शकता. कारण कम्युनिकेशन मधले जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, स्पेशली नेट परीक्षेमध्ये, ते खूप ट्रिकी केलेले असतात. बरेचदा आपण कन्फ्यूज असतो, उत्तर माहीत असता आपण कन्फ्यूज होतो की नेमकं उत्तर काय असतं, आणि ह्या कन्फ्युजन मध्येच आपल्या चुका देखील होतात. ही चूक होता कामा नये. जर एका प्रश्नामध्ये आपलं ऑप्शन चुकीचं क्लिक झालं तर विनाकारणाने आपले 2 मार्क जातात. प्लस पॉईंट नेट सेट परीक्षेचा हा आहे की कुठलंही निगेटिव्ह मार्किंग याला नाही, म्हणजे अजून सोपी झालं आहे या नेट सेट परीक्षा पास करणं. पण सोपी कधी होईल, तर जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यासाची सुरुवात कराल तेव्हा. मी याही पूर्वी सांगितलंय की जानेवारीमध्ये नेटची एक्झाम येणार आहे. खूप कमी वेळ आहे. जे काही आपण शिकतो त्याच्यावर कसे MCQs तयार होऊ शकतात, की तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंगच्या द्वारे तयार करा तुमचे प्रश्न. पुस्तकं आहे, डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स आहे, त्याच्यामधले MCQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचा. त्याही पेक्षा अजूनही चांगलं की प्रिव्हियस इयरचे जेवढे क्वेश्चन्स पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2 चे, हे सगळे डाउनलोड करा वेबसाईटवरून. ते रोज 2 पेपर तुम्ही सोडवा, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2 चा. एवढं जरी तरी तुम्ही केलं ना, तर तुम्ही इझिली या परीक्षा खूप सोप्या पद्धतीने क्रॅक करू शकता विदाउट स्ट्रेस. स्ट्रेस घेण्याचं काहीही कारण नाही. आणि जो एम आहे तो एम सुद्धा आपला इथे कम्प्लीट होतो. ओके, ह्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
काही क्वेरीज काही क्वेश्चन्स असतील तर नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचारा. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.